लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA यांच्यातर्फे शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक कोचिंग क्लासमधील तब्बल 800 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच अनेक वर्षापासून अध्यापन आणि सामाजिक कार्य करणाऱ्या शिक्षकांना दी बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्डनं सन्मानित करण्यात आलं. महाकवी कालिदास कला मंदिर येथे या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक कोचिंग क्लासमधील 10वी आणि 12वीच्या पहिल्या 5 गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून संदीप विद्यापीठाचे अरिफ मंसुरी तसेच रोहित गोकाणी, रमेश उपाध्ये, CA समीर तोतले, PTAचे माजी राजाध्यक्ष शिवाजीराव कांडेकर हे उपस्थित होते. दरम्यान यावेळी संघटनेचे अध्यक्ष जयंत मुळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आज नाशिक जिल्हा कोचिंग क्लासेस संचालक संघटना PCCDA यांच्या वतीने नाशिकच्या कालिदास कला मंदिरामध्ये नाशिक शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक क्लासमध्ये 10वी आणि 12वीला विशेष यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा जवळपास 800 विद्यार्थ्यांचा बक्षीस आणि मोमेंटो देऊन त्या ठिकाणी सन्मान करण्यात आला. या प्रसंगी नाशिक शहर आणि जिल्ह्यातील जवळपास 15 ते 20 वर्षापेक्षा जास्त अध्यापनाचं कार्य करणारे आणि विद्यार्थ्यांना खास यशस्वी करणाऱ्या एकूण 15 शिक्षकांचा दी बेस्ट कोचिंग टीचर्स अवॉर्ड हा सन्मान त्या ठिकाणी देऊन संघटनेच्या वतीने त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी आम्हाला संघटनेला आत्मीया ग्लोबल एज्युकेशन, उपाध्ये क्लासेस, तोतलेज अकॅडमी आणि संदीप युनिव्हर्सिटी यांच्यातर्फे सहकार्य मिळालं. त्याबरोबरच आमच्या शहर आणि जिल्ह्यातील सभासदांनी सुद्धा यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिलं. मी त्या सर्वांचे आभार मानतो आणि यावेळी जे विद्यार्थी त्या ठिकाणी गुणवंत शिक्षकांचा आणि विद्यार्थ्यांचा सन्मान झाला त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. या सोहळ्याकरता अण्णासाहेब नरुटे, रवींद्र पाटील, मुकुंद रनाळकर, पवन जोशी, विद्या राकडे, प्रतिभा देवरे, रोहिणी भामरे, माधव चिंतामणी, आरती खाबिया, जैन, वाल्मिक सानप, सचिन जाधव, लोकेश पारख यासह पदाधिकारी, विद्यार्थी, पालक यांची उपस्थिती होती. विद्यार्थ्यांसह कांता घाडगे, गौरी जोशी, त्रिकुला महेश थोरात, लीना ठाकरे, सोनाली आहेर, धनंजय शिंदे, सचिन शिंदे, प्रवीण गडाख, तेजस बुचके, विक्रांत राजगुरू, उर्वेश सोमय्या, स्वप्नील कदम यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दरम्यान या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे अध्यक्ष जयंत मुळे यांनी केले तर उपाध्यक्ष विवेक भोर आणि अशोक देशपांडे यांनी सूत्रसंचलनाची जबाबदारी पार पाडली. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक.